मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपची विदर्भस्तरीय बैठक। भाजप जिल्हाध्यक्ष संजय गाते। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपची विदर्भस्तरीय बैठक। देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष, विदर्भातील मंत्री व विदर्भातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत 28 जुलैला वर्ध्यातील चरखागृह येथे होणार आहे। एकूणच 767 भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून संघटनात्मक तसेच येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची संघटनात्मक बैठक पार पडणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी भाजपच्या जिल्हा कार्यालयात 26 जुलै रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास आयोजित पत्रकार परिषदेत दिली। यावेळी माजी खासदार रामदास तडस, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी जिल्हाध्यक्ष सुनील कफाड, शहर अध्यक्ष निलेश किटे, वैशाली येरावार, अर्चना वानखेडे, प्रशांत बुर्ले, जयंत कावळे उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी विदर्भ विभागाच्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने विदर्भातील जे भारतीय जनता पार्टीचे 19 संघटनात्मक जिल्हे आहे त्या 19 संघटनात्मक जिल्ह्यातून 308 मंडल अध्यक्ष, 19 जिल्हाध्यक्ष, माजी 19 जिल्हाध्यक्ष, सर्व विदर्भातील सन्माननीय आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार, सर्व सन्माननीय मंत्री आणि आम्ही नगरपालिका जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या दृष्टीने ज्या जिल्हानिहाय समित्या केलेल्या आहेत त्या समितीचे सर्व सन्माननीय सदस्य असे मिळून साधारणपणे 753 लोक या बैठकीला उपस्थित राहणार आहे। आणि या बैठकीला प्रमुख मार्गदर्शन म्हणून राज्याचे नेते माननीय मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री रवींद्र चव्हाण साहेब, माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके, कामगार मंत्री आकाशजी फुंडकर, ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज भैया अहिर, आमचे ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय पंकजजी भोयर हे पूर्ण वेळ या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहे। आणि या वर्धा जिल्ह्यात हा पहिल्यांदाच विदर्भाच्या बैठकीचा योग असल्यामुळे या बैठकीला सामान्य कार्यकर्ता म्हणजे आमचा शक्ती केंद्रावर काम करणारा प्रमुख कार्यकर्ता हाही या बैठकीमध्ये यावा म्हणून समारोप सत्रामध्ये या जिल्ह्यातले 454 जे आमचे शक्ती केंद्र प्रमुख आहेत ते सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहे। बैठकीच्या व्यवस्थेकरिता 160 लोकांची आम्ही व्यवस्था समिती केलेली आहे। त्या समितीच्या माध्यमातून या बैठकीची संपूर्ण व्यवस्था सुरू आहे।